मालेगाव येथील जुनी पेन्शन योजनेच्या मंजुरीसाठी लाच मागितल्याप्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना अटक झाल्याची घटना प्रशासनातील भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा समोर आणणारी आहे. ही बाब केवळ एका अधिकाऱ्यापुरती मर्यादित नसून शासकीय यंत्रणेत खोलवर रुजलेल्या गैरप्रवृत्तीचं विदारक चित्र दर्शवते. मालेगाव येथील एका तक्रारदाराच्या जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी संबंधित शिक्षणाधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्याची तक्रार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही अशी भूमिका घेतल्याने एसीबीने सापळा रचला. कारवाई दरम्यान संशयित अधिकारी ठिकाण बदलत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या साहाय्याने त्याला जाळ्यात ओढले आणि अटक केली. या घटनेमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे केवळ अटक करून भ्रष्टाचार थांबत नाही, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. प्रशासनातील लाचखोरी रोखण्यासाठी सर्व प्रक्रिया अधिकाधिक डिजिटल आणि फेसलेस करणे, कामांसाठी निश्चित कालमर्यादा ठरवून दिरंगाईला आळा घालणे, तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची नियमित तपासणी करणे अत्यावश्यक ठरते. यासोबतच भ्रष्टाचाराची माहिती देणाऱ्यांना संरक्षण आणि प्रोत्साहन देणे, तसेच लाचखोरीच्या प्रकरणांवर जलदगती न्यायप्रक्रिया राबवणे गरजेचे आहे. शिक्षणासारख्या संवेदनशील आणि पवित्र क्षेत्रात जबाबदारीच्या पदावर असलेली व्यक्ती लाच मागताना आढळणे ही समाजासाठी चिंताजनक बाब आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने एसीबीने केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद असली तरी भ्रष्टाचाराची साखळी तोडण्यासाठी सरकारने अधिक कठोर आणि ठोस धोरणात्मक निर्णय घेणे अपरिहार्य असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते.